जक्षन् क्रीडन् रतिं प्राप्तः श्रीभे यानये तदेतरी शरीरं न स्मरेत प्राणा जीवान्मे. मला सर्व दुःखाचा जरी अभाव झाला असला, सगळे काम जरी त्याला प्राप्त झाले असले, असा हा तत्त्वस्थ पुरुष जक्षण क्रीडन रतीम प्राप्त नाही का, पश्यन शृण्वन सर्व क्रिया त्याच्याकडून काय होणार नाही का. ब्रह्मस्वरूपाला जरी प्राप्त झाला तरी शरीर जसंच आहे आणि ते पूर्वीप्रमाणे त्याच्या काय होतं, क्रिया होत असतात नाही का. तोही नेत्री पाहिजे, श्रवणी ऐकत आहे. ब्रह्मज्ञान झालं म्हणजे का शरीर पडून जात असतं असं थोडं. मुक्त अवस्था कोणती अवस्था, मतलब सगळे करतो तुमच्या आमच्यासारखी सर्व क्रिया काय करतो. लोक म्हणत असतात ना, निवृत्तीनाथ महाराज जर ब्रह्मरूप होते, मान्य खाण्याची इच्छा झाली कशी, तर रामदास स्वामीला विचारतो, मला खीर खाण्याची, तिथं पूर्ण होतो तिचा ना इच्छा कशाला, म्हणजे तुमच्या गायने आपल्या हे आहे ना गोरक्षनाथ मच्छिंद्र वडे खाण्याची इच्छा झाली कशाची, मला तिथं पूर्णत्व आहे त्यांना वडे खाण्याची का झाली. मग एखादा झाडका भ्रष्टातला मग तो उत्तर तुला कशी होते. जोग महाराजाचं सांगतात, एकाने त्यांना प्रश्न केला, म्हणजे बुवा तुम्ही तर महात्म्य आहे काय ब्रह्मरूप आहे, लोणी साखर लोणी आणि साखर खात असतात, म्हणजे जोग महाराज म्हणायला लागले काय आंबोर क्रिया तशाच्या. मग त्याच्यात आणि आमच्यात फरक आहे, आपण बद्ध आहोत, ते काय या दोघांमधलं काय फरक आहे. किती जरी मोठा झाला तरी तो बद्धच आहे. आणि संत एकच आहे, मागली या जन्मा मुक्त झाला. सर्व क्रिया होतात, कोणत्या कोणत्या क्रिया होतात. जक्षण क्रीडंती रतीम प्राप्त, इतराप्रमाणे तो सर्व पाहत असतो, क्रिया करत असतो. त्रिवीर या नाही तरी एखाद्या वाहनामध्ये बसून काय मारून येतो, फेरफटका वगैरे मारून येतो, यानामध्ये बसून जात असतो. पण शरीरम न स्मरेत प्राणांजीवित, पण त्याच्यात आणि आपल्यात कोणता फरक आहे. आपण शरीराला मी म्हणतो, तो शरीराहून काय भिन्न आहे. शरीराचा आणि माझा काही संबंध नाही. शरीरम न स्मरेत जीवनमुक्त अवस्था, आपली तादात्म्याची अवस्था म्हणजे जीवदशा आहे. कोणती, शरीराचं तादात्म्य सुटलं, जीवदशा संपली. कोणती अवस्था, जीवनमुक्त अवस्था. मग वेदांतशास्त्र काय करतं, गरीबाचा श्रीमंत करते का जीव बुद्धी घालवते नाही का. काय गरीबाचा श्रीमंत करते, हे प्रारब्ध आहे. काय ज्या तत्ववेत्याचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे प्रारब्ध. एवढा मोठा सुदामदेव भगवंताचा मित्र सगळे, पण दारिद्र्य जसं आहे, मग दारिद्र्य परमात्म्याचं नष्ट करू शकत. मग दारिद्र्याच्या बाबतीमध्ये कोणते प्रकार असतात त्यांच्या ठिकाणी, मिथ्यात्व बुद्धी असते. कोणती बुद्धी, आणि आपल्या ठिकाणी कोणती बुद्धी असते, सत्यात्व आहे ना. दोन बुद्धी आहे ना. वेदांत शास्त्रामध्ये जगात हे सत्य आहे का मिथ्या आहे, आणि इतर दर्शनकारामध्ये सत्यत्व हे दुःखाला काय आहे, आणि मिथ्यात्व हे आपण गोष्ट बिष्ट सांगितली असते, सांगून वेळ झालं. जोपर्यंत म्हातारीला आणि तो साप कळला नाही तोपर्यंत झेंडू आला होता. खरंच सापावर माझा काय पडला. आणि पुढे मध्ये पोराने इथं ऑपरेशन करून टाकलं त्या सापाचं. मग तिला करून चुकले, साप नसेल काय होते काय नाही का. हे सगळे कागद आहे असं करता बरोबर म्हाताने टुनकन उडी. कोणती बुद्धी गेली आता, कोणती बुद्धी गेली. म्हणून दुःखाला कोणती बुद्धी कारणीभूत आहे. ज्ञान काय करते, सत्यत्व बुद्धी काय करते.
मिथ्यात्व बुद्धी काय करते, ब्रह्म सत्यम जगत, मग काहीच सत्य नाही का, मग शून्यवाद येईल की, कोणता वाद आहे, मग सगळं सत्य आहे का भेदवाद येईल, म्हणजे एक सत्य आणि एक मग जगत काय आहे, मिथ्या आणि ब्रह्म काय आहे, आणि ते मिथ्यात्व ब्रह्मावरती काय होते, भासते का, आहे का, म्हणजे सगळं जग कोणावर वाचं अधिष्ठान कोण आहे, आणि त्याच्यावरती भासणारा पदार्थ मावळ वीज नवलबदाईला, म्हणून जगत वेदांत शास्त्रामध्ये सत्य नसून काय, मग पण जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत जे प्राण त्याच्यामध्ये राहत असतात, तो जगतो कसा, प्राणामुळे काय होत असतो, 19चा आकडा बरा आहे आणि 12शी आहे की हे तिथं